हमीदजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की साधारणपणे कसं ओळखायला हवं की मुलगा किंवा मुलगी ही ड्रगच्या आहारी गेलेली आहे किंवा ते सेवन करतायत? प्रथम दर्शनी कसं ओळखावं? अनेक पालकांना माहितीच नाहीये. बहुतांश वेळेला असं होतं, की त्या मुलाच्या सगळ्यात पहिली त्याची लक्षणं ही असतात, की त्या मुलाच्या किंवा मुलीच्या वर्तणुकीमध्ये बदल दिसायला लागतो. म्हणजे बर. ठराविक वेळेला घरी येणारा मुलगा किंवा मुलगी ही ती वेळ बदलायला लागते. रात्रीच्या वेळेला जास्त वेळ मित्रमैत्रिणींबरोबर राहणं, पार्टीच्या वेळेला रात्री उशिरापर्यंत राहणं. यानंतर काही वेळेला वर्तणुकीतले बदलाचे परिणाम दिसायला लागतात. म्हणजे वागण्यावरती परिणाम व्हायला लागतो, झोपेवरती परिणाम व्हायला लागतो, भुकेवरती परिणाम व्हायला लागतो. त्याच्या पुढे जाऊन अभ्यासावरती आणि नातेसंबंधांवरती परिणाम व्हायला लागतात. आणि काही वेळेला ज्या वेळेला ते ड्रग्सच्या प्रभावाखाली असतात त्यावेळेला स्वाभाविकपणे गुंगलेल्या स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीची जशी वर्तणूक होते तशा स्वरूपाची वर्तणूक दिसायला लागते. त्यामुळं पालकांचं काम या बाबतीमध्ये थोडंसं डिटेक्टिव्ह सारखंच आहे, की मुलांवरती आपल्या विश्वास ठेवणं हे महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर ते कुठल्या चुकीच्या मार्गाला जात नाही त्याच्याविषयी आपले डोळे आणि कान उघडे ठेवणं देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यांच्याबरोबर संवाद असणं अतिशय महत्वाचं आहे. बरेच वेळेला आजकाल आपल्याला कुटुंबात असं दिसतंय, की पालक आणि मुलांच्या मधला संवाद हा प्रचंड हरवलेला आहे. सगळेजण आपापल्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त आहेत. त्याच्यामुळे तो संवाद जर चालू राहिला आणि मुलांना आपण दरवेळेला व्यसनाचा पहिला अनुभव घेतल्यानंतरच ओळखायला पाहिजे असं नाही. या वयात आलेल्या मुलांशी याविषयी बोलणं पण आवश्यक आहे. खरंय. कारण संवाद ड्रग संवाद हे अतिशय महत्त्वाचं आहे असं तुम्ही म्हणताय. शेवटचा 1 मिनिट आहे म्हणून मी कृष्णप्रकाश सरांना मला त्यांना विचारायचं, शेवटची कमेंट त्यांची घ्यायची आहे. सर, आज तरुण मुलांचे तुम्ही आयडॉल आहात. अनेक मुलांना असं वाटतंय की येस, आम्हाला सुद्धा कृष्णप्रकाश सरांसारखं बनायचं आहे. पण हे बनण्यासाठी खूप संघर्ष आहे, मेहनत आहे. पण तुम्ही काय सांगाल या सगळ्या तरुणांना? काय मेसेज द्याल? ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, वक्त की साख को हिलाना होगा, अंधेरों को कोसने से कुछ नहीं होगा, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा. क्या बात है. त्यांना स्वतःहून प्रयत्न करावा लागेल, सेल्फ मोटिवेट व्हावं लागेल. आणि मी स्पष्टपणे सांगतो आहे की घरचे लोक जर सतर्क राहिले तर त्यांचं बिहेवियरल चेंज, त्यांचे सायकोलॉजिकल आणि इमोशनल इंडिकेटर्स, त्यांच्या फिजिकल साइन्स, रेड और ग्लॉसी आईज, डायलेटेड और पिन पॉइंट प्युपिल्स जे पिपण्या असतात, सडन वेट लॉस और नेग्लेक्ट ऑफ हायजीन, फ्रिक्वेंट नोज ब्लीड्स, हे सर्व क्लिअर देतात की निडल मार्क्स शरीरमध्ये, या फायनान्शियल जे लाईफस्टाईल मध्ये ते पैसे जास्त मागायला लागतात, कॅश मागायला लागतात, बॉरो करायला लागतात, घरची वस्तू विकायला लागतात, अकॅडमिक डिक्लाइन, हे सर्व क्लिअर सांगतात की ते ड्रग्स मध्ये ते आहारी गेलेले आहे. त्यामुळे मी तरुणाला एवढेच सांगेन की देयर इज नो शॉर्टकट. चले चलिए कि चलना भी दलीले कामरानी है, थक कर बैठ जाते हैं उन्हें मंजिल नहीं मिलती. स्वर्ग यही है और नर्क यही है. आस्ते भगाशिनश्य उर्तिष्ठति तिष्ठत शेतेन पद्ममानश्य चरातु चरतो भग. कलिशानुभवति संजिहानस्तु द्वापर उत्तिष्ठतेता भवति संपदति वैचरण. अस्तु चरैवैति चरैवैति. तुम्हाला सतत चलायमान राहावा लागेल आणि त्याचा मजा वेगळाच आहे. तुम्ही स्वस्थ राहा, व्यस्त राहा आणि मस्त राहा. देयर इज नथिंग लाईक दीज जो ड्रग के जो विळखा आहे ते तुम्हाला कधीच तुम्हाला तुमच्यावर कब्जा घेणार नाही, जर तुम्ही हा निर्णय केला की तुम्ही स्वस्थ राहणार, व्यस्त राहणार आणि मस्त राहणार. खूप महत्त्वाचा मेसेज तुम्ही दिलेला आहे. या जगात शॉर्टकट काहीच नाही आहे आणि इथं गुगलवर सगळ्यांना जायचं आहे. आपल्याला सर्च केलं जावं असे प्रत्येकाचा स्वप्न असेल. लाईक्स आणि ह्या सगळ्या जरी आभासी जग असले तरी सर्च त्यालाच आहे ज्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं अर्थ आहे. त्यामुळे आपण या सगळ्यापासून दूर राहायला हवं, पालकांनी सतर्क राहायला हवं. पण आज या चर्चेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडून समाजातल्या एका गंभीर विषयावर आपण भाष्य केलं. आपला वेळातला वेळ काढलात त्याबद्दल मी सगळ्या पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथंच थांबतोय, पण जाताना प्रेक्षकांचा कौल जाणून घेऊया. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता, ड्रग्ज सेवनानं तरुणांचा मृत्यू ही धोक्याची घंटा आहे का या महाराष्ट्रासाठीची? तर 96% लोक म्हणतात होय,
ही धोक्याची घंटा आहे आणि ही धोक्याची घंटा प्रत्येकाच्या दारावर खिडकीवर आज वाजत असताना आपण सगळ्यांनी सावध होणं, सतर्क होणं ही काळाची गरज आहे. आणि